मराठा आंदोलक मुंबईमध्ये आझाद मैदानावर रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास धडकलेत। पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला 1 वर्ष उलटूनही अजूनपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही आणि त्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा आंदोलक आता मुंबईकडे रवाना झालेत। पुढील 2 दिवसात लाखोंच्या संख्येने संपूर्ण राज्यातील मराठा एकत्रित होत मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या सरकारी बंगल्यावर ते धडक देणार आहेत। पुढील 2 दिवसात लाखोंच्या संख्येने संपूर्ण राज्यातील मराठा एकत्रित येत मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण बघतोय आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी। मराठा समाजातले आंदोलक आता आझाद मैदानावर रात्री 9:30च्या सुमारास धडकलेले आहेत। पुण्याहून निघालेले हे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला वर्ष उलटून गेलं, अजूनही सरकारनं कोणत्या प्रकारची ठोस उपाययोजना केलेली नाहीये आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे मराठा आंदोलक आता मुंबईमध्ये दाखल होताना दिसत आहेत। पुढील 2 दिवसात राज्यभरातील लाखो मराठा बांधव मुंबई धडकणार। तुमच्या वतीने जीच्या वतीने आम्ही विनंती करतोय की मुख्यमंत्री साहेब आपण इथं या वर्ष निवासस्थानी आणि आमची भेट घ्या। आम्ही समक्ष काय ते आपल्यासोबत बोलतो।